वेलकम टू वन फॉर ऑल एज्युकेशन. आज आपण शिकणार आहोत लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन म्हणजेच पैसा या राशींचे मापन. या चॅप्टरचे नाव वाचून तुम्हाला कळाले असेल की आपण आज काय पाहणार आहोत. आता या चॅप्टरवर तसं शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी भरपूर काही आहे, पण हा चॅप्टर मी खास कशासाठी बनवला आहे की लांबी, वस्तुमान, धारकता यांना मोजण्यासाठी जे एकक वापरले जातात एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं, त्याच्यानंतर ते रूपांतर करणे आवश्यक का असते हे आपल्याला माहिती नसते बऱ्याच वेळा. म्हणून मी हे खास जे लेक्चर आहेत त्या टॉपिकवर किंवा त्या दोन मेन मुद्द्यांवरती बनवलं आहे. जर तुम्हाला अजून हे माहिती नसेल की लांबी म्हणजे काय असते किंवा या चॅप्टरमध्ये जेवढे पण शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्थ माहीत नसतील किंवा ते कसे काढत असतात ते माहिती नसेल, तर तुम्हाला जर आवश्यकता असेल तर मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवेल याच टॉपिकवर. किंवा तुम्ही यूट्यूबवर जाऊन भरपूर असे चांगले चांगले चॅनल आहेत ज्यावरती हे एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे, ते पाहून तुम्ही शिकू शकता. तर आता लांबी, वस्तुमान, धारकता यांना एकमेकांमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता का असते आणि ते कसे करावे हा आपला आजचा टॉपिक आहे. तर मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो की त्याची आवश्यकता का असते आणि ते कसे करावे. तर आता जर तुम्ही इथं एक उदाहरण घेतलं. आता सर्वांना माहिती आहे की गणित म्हणजे काय असते, तर आपल्याला काहीतरी वाक्य दिलेले असतात, त्यांचं काहीतरी करायचं असते आणि सगळ्यांना माहिती आहे की आपल्या 4 मूलभूत क्रिया कोणत्या आहेत? बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे आणि भागाकार आहे. म्हणजे त्या 4, 5 किंवा कितीही वाक्य आपल्याला दिले आहेत त्यामध्ये काय करायचं असते? कुठं बेरीज करायची असते, कुठं वजाबाकी, कुठं गुणाकार किंवा कुठं भागाकार. आता हे तर असते आपल्याला माहित आहे. पण मग आता जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं की एक मित्र आहे ज्याच्याकडे 5 सफरचंद आहेत, दुसरा मित्र आहे ज्याच्याकडे 5 आंबे आहेत आणि या दोघांचे मिळून एकूण किती फळे आहेत. म्हणजे आपल्याला असे 3 ते 4 जे वाक्य आहेत ते दिलेले असतात आणि त्याच्यावरून फक्त आपल्याला काय करायचं असते, तर पहिले तर याचं गणिताच्या भाषेमध्ये रूपांतर करायचं असते. जे की आपण कसं करू, 5 आंबे आहेत तर 5 आणि दोघांची मिळून, तर मिळून म्हणजे काय असते बेरीज. त्यानंतर परत 5 सफरचंद आहेत म्हणजे 5 आणि मिळून विचारलं म्हणून 5 अधिक 5 किती होतील 10. मग आता आपल्याला इथं जे दिले होते, इथं काय दिले होते, 2 फळे दिले होते म्हणून आपण त्याची बेरीज सहज करू शकलो आणि त्याचं उत्तर पण काढू शकलो. आता मी थोडं वेगळं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल की हे जे आपण स्क्रीनवर पाहत आहात याची आवश्यकता का असते, म्हणजेच हे जे तुमचे एकक आहे त्यांना एकमेकांमध्ये बदलण्याची गरज का असते. जसं आता तुम्ही इथं जर पाहिलं तर तुम्हाला काय दिसते, एक रेल्वे दिसते. या रेल्वेमध्ये किती डब्बे आहेत? 1, 2 आणि 3. आता मला सांगा, जर मी म्हटलं की प्रत्येक डब्याची लांबी ही मीटरमध्ये आहे. आता तुम्हाला मीटर म्हणजे माहितीच असेल आहे की नाही, किंवा किलोमीटर हे शब्द तुम्ही ऐकले असतील की माझं गाव या ठिकाणापासून एवढं किलोमीटर दूर आहे. म्हणजे काय की त्याचं अंतर एवढ्या दूर आहे किंवा ते इतकं त्याची लांबी आहे किंवा काही पण. मग आता याची गरज का असते? आता जर आपण हे 3 डब्बे पाहिले, ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलं की हा जो पहिला डब्बा दिसतो याची जी लांबी आहे ती 5 मीटर आहे. दुसरा जो डब्बा आहे त्याची लांबी जी आहे ती 7 मीटर आहे आणि तिसरा जो डब्बा आहे त्याची लांबी जी आहे ती किती, समजा त्यांनी दिली 10 मीटर आहे. आणि तुम्हाला जर विचारलं की या तिन्ही डब्यांची लांबी जर आपण मिळवली किंवा हे तिन्ही डब्बे किती लांब आहेत असा जर आपल्याला प्रश्न विचारला, तर आपण आरामात काढू शकतो. कारण आपल्याला माहित आहे की पहिल्याची लांबी 5 मीटर आहे, दुसऱ्याची लांबी 10 मीटर आहे, तिसऱ्याची लांबी 7 मीटर आहे. आता जर आपल्याला सगळ्या डब्यांची लांबी मीटरमध्ये दिली असली तर आपल्याला माहिती आहे की काय करायचं, 5 करायचे, जे 5 लिहायचे, त्याच्याखाली 10 लिहायचे आणि त्याच्याखाली 7 लिहायचे आणि नंतर करायची याची बेरीज, जी किती होते, 5 आणि 10 15, 15 आणि 7 22. आता असे जर प्रश्न तुम्हाला विचारले तर तुम्हाला काहीच अडचण होत नाही. पण पेपरमध्ये काय असते की तुम्हाला असं नसते दिलं की 3 डब्बे आहेत, तर एका डब्याची लांबी 5 मीटर आहे आणि दुसऱ्याची 7 मीटर आहे. मग तिथं काय दिलं असते, तर एक डब्बा दिला असते, एकाची लांबी देतात, समजा पहिला डब्बा आहे त्याची लांबी देतात 5 मीटर आणि दुसऱ्याची लांबी कशी देतात, तर ती देतात
100 सेंटीमीटर. आता तुम्हाला हेच नाही कळत की इथं तर मीटर दिलं आहे, इथं सेंटीमीटर दिलं आहे. मग आता नेमकं करायचं काय याचं? आता बरेच मुलं जे अभ्यास करत असतात किंवा ज्यांचं हे पाठ असते ते हे तरी एकदम आरामामध्ये सांगू शकतात की 5 मीटर म्हणजे काय, तर ही पहिल्या डब्याची लांबी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या डब्याची लांबी 100 सेंटीमीटर आहे. तर सगळ्यांना एवढं तर माहित राहते की 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर असते, बरोबर. 1 मीटर बरोबर किती इथं तुम्हाला दिसत असेल किती असते, तर 100 सेंटीमीटर. म्हणजे त्याला लगेच कळते की जर हे मीटरमध्ये असले तर आपण याची बेरीज करू शकतो. मग तो पहिले काय करतो, तर या 100 सेंटीमीटरला मीटरमध्ये बदलून घेतो. मग आता तुम्हाला हे माहीत नसेल ते आपण पुढे शिकणार आहेत. मी सध्या इथं लिहून देतो, ठीक आहे. मग याला जर आपल्याला मीटरमध्ये बदलायचं तर लगेच आपण काय करू शकतो, याला लिहू शकतो मीटर. मग किती मीटर झाले, 1 मीटर. आता आपल्याला जर दोन्ही डब्यांची मीटरमध्ये लांबी माहिती आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, आता यांची बेरीज करू शकतो. आणि 5 अधिक 1 किती होतात, ते 6. म्हणजे या दोन्ही डब्यांची मिळून लांबी किती होईल, तर ती होईल 6 मीटर. व असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. आणि जर 1 मीटर, सेंटीमीटर असे शब्द तुम्हाला दिले तर आपण हे एकदम इझिली उत्तर याचे सांगू शकतो. पण आता मी जर तुम्हाला असं विचारलं की ही रेल्वे समजा पुणेपासून पुणेपासून मुंबईला जात आहे, बरोबर. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला आणि त्यानंतर काय म्हटलं की या रेल्वेला मुंबईला जाण्यासाठी काय लागतात, तर 500 किलोमीटर अंतर जावं लागते. समजा पुण्यापासून मुंबईला जाण्यासाठी, इथे मी तुम्हाला दिशा दाखवून देतो. पुण्यापासून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेला काय जावं लागते, 500 किलोमीटर जावं लागते. आता तिथं दिलं 500 किलोमीटर आणि तुम्हाला काय म्हटलं की ती जी रेल्वे आहे ते काय झालं, 50,000 मीटर एवढी दूर जर गेली असेल. आता हे समजलं तुम्हाला की रेल्वेला जायचं किती आहे, पुण्यापासून जर मुंबईपर्यंत जायचं असेल तर तिला 500 किलोमीटर जावं लागते. आणि तुम्हाला काय म्हटलं की रेल्वे जी आहे ती 50,000 मीटर गेली. किती गेली, तर 50,000 मीटर गेली. तर मग आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं असते की ती रेल्वे किती दूर गेली. आता आपल्याला हेच माहिती नाही की 500 किलोमीटर रेल्वेला जायचं आहे आणि इथं तर 50,000 मीटर दिलाय, तर मग ती कशी जाईल. त्यासाठी आपल्याला काय आलं पाहिजे, तर हे एककांचं एकमेकांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. मग आता ते आपण पुढे शिकू की ते लांबी असली तर त्याचं कोणतं एकक असते. त्याच्यानंतर त्याचं किलोमीटरमध्ये दिलं असलं किंवा मीटरमध्ये दिलं असलं तर त्याला एकमेकांमध्ये कसं बदलायचं. आणि एकदम इझी ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या हे लक्षात एकदम व्यवस्थित राहील आणि लवकरात लवकर तुम्ही हे सगळं लक्षात ठेवू शकता. ओके. चला तर आता चालू करू आपण लांबीचे एकक कोणते असते आणि त्याचे एकमेकांमध्ये रूपांतर कसे करायचे असते. तर इथं तुम्हाला दिसत असेल की लांबी हे अंतर, लांबीलाच अंतर सुद्धा म्हणतात. आणि हे मोजण्यासाठी काय वापरलं जाते, तर मीटर हे एकक वापरलं जाते. आता सगळ्यांनी हे ऐकलं असेल, कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या रोजमर्राच्या जीवनामध्ये किंवा जे आपलं दैनंदिन जीवन आहे तिथं काय करत असतो, आपण काय ऐकत असतो की माझं गाव एवढं किलोमीटर आहे किंवा मला खामगावला जायचं आहे किंवा मुंबईला जायचं आहे, तर मला एवढं किलोमीटर जावं लागेल. असं तसे सगळे शब्द आपण वापरतो. किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर हे सगळे शब्द आपण वापरत असतो. पण आपल्याला हे माहिती नसते की 1 मीटर म्हणजे किती होतात किंवा 1 किलोमीटर म्हणजे किती होतात. तर आता इथं तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे, तर जे ग्रीन आणि रेडमध्ये आहे ते एकदम इम्पॉर्टंट आहे. ते तर सगळ्यांचं तोंडीपाठ असलंच पाहिजे. कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये किंवा प्रत्येक एक्झाममध्ये जे उदाहरण विचारले जातात तिथं याच्यावर शक्यतो प्रश्न विचारले जातात. आणि खूपच हार्ड लेवल काढायची असली तर हे जे तुमच्या डाव्या बाजूला काळ्या अक्षरात दिसत आहेत यांचा सुद्धा वापर केला जातो. तर आता हे तर तुम्हाला पाठ करावंच लागेल, जे हिरव्या आणि लाल अक्षरात दिलंय, कारण ते जर पाठ नसलं तर तुम्ही हे समजू शकणार नाहीत. मग आता 10 मिलीमीटर म्हणजे किती, तर 1 सेंटीमीटर. त्यानंतर 100 सेंटीमीटर किती, तर 1 मीटर. 1000 मीटर म्हणजे किती, बरोबर 1 किलोमीटर. तर हे आहेत आपले
लांबी मोजण्याचे एकक. मग आता प्रश्न आहे की हे जे तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसत आहे ते काय आहे आणि त्यांचा एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं किंवा त्याला पाठ कसं करायचं. तर एकदम सोपी सोपी ट्रिक्स आहेत, कारण पुढचे जे पण आपले लांबी, वस्तुमान, धारकता हे आहेत त्या तिघांचे जे एकक आहेत ते जवळजवळ सारखेच असतात. तर आता आपल्याला काय माहिती आहे की लांबीचे जे महत्वाचे एकक आहे ते कोणते आहे? मीटर आहे, बरोबर. मग त्यांनी काय केलं? मीटरसाठी शॉर्टमध्ये वापरला मी. मग आता तुम्हाला हे इथं जेवढं पण दिसत आहे, ज्याच्या शेवटी शेवटी मी आहे त्याचा अर्थ काय आहे? मीटर आहे, बरोबर. म्हणजे हे जेवढे पण तुम्हाला दिसत आहेत हे सगळे काय आहेत? मीटर आहेत. मग राहिले पुढचे शब्द. आता हे पुढचे शब्द तुम्हाला थोडेसे पाठ करावे लागतील आणि जर एकदा तुम्ही ते पुढचे शब्द पाठ करून घेतले, त्याचा क्रम पाठ करून घेतला, तर वस्तुमान आणि धारकता जे पुढचे दोन आपले टॉपिक आहेत किंवा पुढे आपण जे शिकणार आहेत त्यामध्ये पण सेम तसंच तसं वापरलं जाते. फक्त मीटरच्या जागी काय येईल? तर त्याचे जे एकक असतील ते येतील. तर मग आता हे कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याला माहित आहे की लांबी ही कशात मोजली जाते? मीटर. त्याच्यासाठी हे शॉर्टमध्ये काय वापरतील? मी. मग आता सुरुवात जी असते ते कधी पण कुठून होते? 10 पासून आणि 10 मिळून काय बनते? 1 बनते, बरोबर. मग इकडे सगळे डाव्या बाजूला 10-10 आहेत आणि इकडे 1-1 आहे. मग इकडे जर पाहिलं तर काय आहे? 10 मिलीमीटर बरोबर किती? 1 सेंटीमीटर. मग इथं 1 सेंटीमीटर आहे, बरोबर. मग 10 सेंटीमीटर किती? म्हणजे 10 सेंटीमीटर मिळून किती बनतात? तर 1 डेसिमीटर. त्याच्यानंतर 10 डेसिमीटर मिळून किती बनतात? 1 मीटर. त्यानंतर 10 मीटर मिळून किती बनतात? 1 डेकामीटर. 10 डेकामीटर मिळून किती बनतात? 1 हेक्टोमीटर. आणि 10 हेक्टोमीटर मिळून किती बनतात? तर 1 किलोमीटर. आता हे लक्षात कसं ठेवसाल तुम्ही? तर आपल्याला एवढं माहिती आहे की जे सुरुवात आहे ते कुठून होते? तर मीटर पासून होते. तर त्याच्या पहिले जे आहे त्याची सुरुवात जर तुम्ही बरोबर पाहिली तर काय दिसते? सेंटीमीटर आहे, त्याच्यानंतर डेसिमीटर आहे, नंतर तर मीटरच येते, त्यानंतर डेकामीटर आहे, त्याच्यानंतर हेक्टोमीटर आहे आणि नंतर किलोमीटर. तर एवढं तुम्हाला पाठ करावं लागेल, कारण हे जर पाठ केलं तरच तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर काय की जे इकडे वापरलं तेच 10 मिळून हे पुढचं एक बनते. त्याच्यानंतर जे इथं वापरलं तेच 10 मिळून म्हणजे हे 10 मिळून हे पुढचं बनते. परत इथं जे वापरलं तेच 10 मिळून हे पुढचं बनते. असं करत करत काय होते की 10 मिलीमीटर मिळून 1 सेंटीमीटर बनते. असे 10-10 करून पुढचं एक एक बनत जाते. तर याचा क्रम पाठ करणं म्हणजे 1-2 वेळा जर तुम्ही हे व्यवस्थित म्हणून पाहिलं, त्यानंतर 2-3 वेळा लिहून जर पाहिलं, पाहून आणि न पाहता, तर तुम्ही काय करू शकता? हे इझिली सगळं पाठ करू शकता. ठीक आहे. तर मग एकदा आपण काय करू? याला लिहून घेऊ पद्धतशीर. तर इथं तर तुम्हाला समजलं 10, 10, 10 राहतील, इकडे 1-1 राहतील. तर पहिले काय येईल? सेंटीमीटर. सेंटीमीटर नंतर काय येईल? डेसिमीटर. त्याच्यानंतर काय येईल? जे याचं महत्वाचं एकक आहे किंवा जे प्रमाणित एकक आहे ते मीटर. त्यानंतर परत काय येईल? डेकामीटर आणि त्यानंतर हेक्टोमीटर. आता आपल्याला एवढं तर माहिती आहे की सुरुवात सेंटीमीटर पासून होते, कारण सगळ्यात सगळ्यात लहान नाही म्हणता येईल, पण जे आपण मेन वाले जे 3 एकक वापरत असतो त्यामध्ये सगळ्यात लहान कोण येते? सेंटीमीटर. त्यानंतर मोठं कोण येते? किलोमीटर. आणि मधात कोण येते? मीटर. मग राहिलं काय फक्त सेंटीमीटर आणि मीटरच्या मधात. तर सेंटीमीटर तर हा तुम्ही इथं जर पाहिलात तर एक आहे तर तो डेसिमीटर. त्याच्यानंतर डावीकडे एक डेसिमीटर, तर डे म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्याच्या पुढे परत डे पासूनच चालू होते, तर तिथं काय परत त्याला डे वरून पाठ करू शकता. फक्त राहिलं काय? तर मधात हे एक राहिलं. या दोघांच्या मधात तेवढं पाठ करून घ्यायचं. तर इकडे काय आहे? सेंटीमीटर जवळ आहे तर डेसिमी. त्याच्यानंतर इकडे काय आहे? तर इकडे मग आता हे डेकामी म्हणजे काय? याच्या जवळ येते तर हे किलोमीटरच्या जवळ येते तर हे डेकामी आणि सेंटीमीटरच्या जवळ येते तर हे सेमी. तर असं तुम्हाला एकदा थोडं हार्ड वाटत असेल, पण तुम्ही जर बरोबर हे व्यवस्थित देऊन पाहिलं, परत 1-2 वेळा पाहिलं, पाठ केलं तर तुम्हाला एकदम इझिली लक्षात राहू शकते. आणि कारण हे जे तुम्ही पाठ केलं, फक्त इथं जर तुम्ही मीटर म्हणजे हे जे शेवटी मी आले आहेत, याच्या जागी लांबी, वस्तुमान, धारकतासाठी जे एकक वापरत असतात ते जर वापरले, बाकी सगळं सारखंच असते.
म्हणजे 10 मी मिळूनच 1 से बनते. 10 से मिळूनच 1 डे बनते. म्हणजेच तिथं जर तुम्ही त्याचे एकक वापरले तर हे सगळं सारखं आहे. ठीक आहे. मग आता याचं रूपांतर कसं करायचं हे आपण शेवटी पाहू. पहिले आपण काय करून घेऊ, की जे पुढचे आपले वस्तुमान आणि धारकता टॉपिक आहेत, त्याचे जे एकक आहेत ते पाहून घेऊ. म्हणजे तुम्हाला ते पहिले लवकर लक्षात राहतील. मग आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, की वस्तुमान असो, लांबी असो, धारकता असो, त्याचे जे एकक ते वेगळे असतात. पण त्यांना जे पाठ करण्याची किंवा त्यांना लिहिण्याची किंवा त्यांच्या जे संख्या असतात ते काय असतात सारख्याच असतात. आता जसं मागच्या वेळेस काय होतं तर लांबी होती बरोबर. लांबीसाठी कोणतं एकक असते मीटर म्हणून आपण प्रत्येक वेळेस शेवटी मीटर वापरलं. पण आता आपण काय चालू केलं वस्तुमान. तर वस्तुमान याचं एकक कोणतं असते तर ग्रॅम असते. तर हे तुम्ही रोज ऐकता किंवा म्हणता दुकानात गेले की मला एवढ्या ग्रॅम हे द्या, तेवढ्या ग्रॅम ते द्या, साखर द्या किंवा आणखी काही तुम्ही रवा हे ते घ्यायला जाता दुकानामध्ये तेव्हा काय म्हणता मला एवढं ग्रॅम हे द्या म्हणजे कोणती तरी वस्तू द्या. जसं तुम्हाला इथं चित्र दिसत असेल. मग काय करता तुम्ही तर तेवढ्या ग्रॅम साखर किंवा काहीतरी घेऊन येता. मग ते मोजण्यासाठी तुम्ही काय वापरता त्याच्यासाठी पण तुम्ही जसं लांबीचे एकक मीटर आहे तसंच याचं एकक कोणतं आहे ग्रॅम एकक आहे ते वापरत असता. मग आता आपण आधी पाहिलं की काय शेवटी लांबीचं जे एकक आहे ते मीटर आहे तर शेवटी आपण मी हा शब्द वापरला. तसंच इथं वस्तुमानचं जे एकक आहे ते कोणतं आहे ग्रॅम म्हणून इथं प्रत्येक वेळेस आपण शेवटी कोणतं एकक किंवा कोणता शब्द वापरू ग्रॅम हा शब्द वापरू. बाकी पहा सगळं जसं तुम्हाला सांगितलं होतं सेम आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं असते ग्रॅम असते. मग ते कुठे येईल मधात येईल. त्याच्यानंतर काय तर मागे 2 येतील आणि पुढे 3 येतील. तर सगळ्यात पहिलं कधी पण काय असते सेंटी असते. बरोबर? मीटर असलं तर मीटर, ग्रॅम असलं तर ग्रॅम आणि सगळ्यात शेवटी काय असते तर किलो. म्हणजे हे 3 तर आपल्याला पाठ करण्याची गरज नाहीये. बरोबर? आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, की जे जवळ आहे ते. तर इथं काय सेंटी म्हणजे हा काय स जवळ आहे. म्हणून इथं काय येईल सी हे यांच्या मधात येईल. त्याच्यानंतर तसंच इकडे जर आपल्याला याला पाठ करायचं असलं तर काय येईल? तर डेकाग्राम बरोबर? काय येईल? डेकाग्राम. तर याच्या जवळ कोण आहे? किलोग्राम. तर किलोग्राम मध्ये काय ते क. म्हणून याच्या ड पुढे काय येईल? क म्हणजे डेकाग्राम. आणि हे एवढं तुम्हाला पाठ करावं लागेल की डेकाग्राम आणि किलोग्रामच्या मधात काय येते तर हेक्टोग्राम. मीटर असतं तर काय येते हेक्टोमीटर. त्याच्यानंतर पुढे जे धारकताचं जे आपलं एकक आहे त्याच्यासाठी जे असेल ते येईल. आहे सोपं एकदम. जर तुम्ही ते पहिलं व्यवस्थित पाहिलं असेल, पाठ केलं असेल किंवा समजून घेतलं असेल, तर हे तुम्हाला लगेच कळालं असेल. आता हे जे तुम्हाला ग्रीन आणि रेडमध्ये दिसत आहेत, हे एकक महत्त्वाचे असतात. हे पाठ केल्याशिवाय तुम्ही याचं काहीच करू शकत नाही. म्हणून प्रत्येक लांबी, वस्तुमान, धारकता या तिन्ही टॉपिकचे जेवढे पण एकक इथं लिहून दिले आहे, ते तुमचे तोंडी पाठ असले पाहिजे. तर एकदा आपण पाहून घेऊ. 1000 ग्राम म्हणजे किती? तर 1 किलोग्राम. त्यानंतर 100 किलोग्राम म्हणजे किती तर 1 क्विंटल. त्यानंतर 10 क्विंटल किती तर 1 मेट्रिक टन. ठीक आहे. आता हे होते आपले वस्तुमानचे एकक. आता चालू करू आपण धारकताचे एकक. मग इथं धारकता काय आहे? तर धारकता म्हणजे काय की जर समजा तुम्ही बरोबर पाहिलं असेल तर तेल त्यानंतर पाणी पेट्रोल ह्या सगळ्या वस्तू काय असतात की जर तुम्ही एका समजा तुमच्याकडे एक बॉटल आहे त्या बॉटल मधून जर तुम्ही दुसऱ्या बॉटलमध्ये टाकलं तर ते काय होतात त्या बॉटलमध्ये लगेच बसून जातात. पण केव्हा बसू शकतात जर समजा तुम्ही बरोबर जेवढ्या मापाची बॉटल घेतली म्हणजे जेवढी बॉटल तुमची आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं तेल आहे तेवढ्याच मापाची जर बॉटल घेतली तर त्या बॉटलमधलं जेवढं तेल आहे ते जसंच तसं किंवा जेवढंच तेवढं काय होऊ शकते दुसऱ्या बॉटलमध्ये जाऊ शकते. मग धारकता म्हणजे काय असते तर एखादी वस्तू तेल किंवा पाणी किती धारण करू शकते म्हणजे त्याच्यामध्ये किती ते बसू शकते. समजलं म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये तेल पाणी पेट्रोल असे जे पदार्थ असतात जे वाहू शकतात द्रव पदार्थ त्यांना म्हणतात ते किती बसू शकतात त्याला म्हणतात त्या वस्तूची धारकता. मग हे धारकता कशामध्ये मोजली जाते तर धारकता मोजण्याचे जे एकक आहे ते आहे लिटर. ठीक आहे.
कोणते एकक आहे? लिटर. मग आता आधी तुम्हाला काय करावं लागेल, तर हे जे ग्रीन आणि रेड कलरमध्ये दिलेले आहेत ते तर पाठच करावं लागतील, कारण ते एकदम त्याचे इम्पॉर्टंट वाले एकक आहे. तर एकदा आपण ते पाहून घेऊ. काय आहे तर एक एक घन मीटर बरोबर 1000 लिटर. काय म्हटलं आता इथं लिटर लिटर आहे का? नाही, तर हे मीटर आहे. आणि किती आहे? घन आहे. म्हणजे घन म्हणजे काय असतं तुम्हाला माहित असेल. कोणत्याही संख्येच्या डोक्यावर 3 असले म्हणजे त्याचा घात जर 3 असला तर त्याला म्हणतात घन. आणि हे लिटर आहे आणि मीटर आहे, म्हणजे काय केलं? मीटर आणि लिटरचं त्यांनी तुलना केली आहे. तसंच मग 1000 लिटर हे त्याचं इम्पॉर्टंट एकक आहे. त्याच्यापासूनच हे सगळं बनलं आहे. तर 1 लिटर म्हणजे किती? तर 1000 मिली लिटर. त्यानंतर 1 घन सेंटीमीटर म्हणजे किती? तर 1 घन सेंटीमीटर म्हणजे 1000 घन मिली लिटर. हे होते त्याचे इम्पॉर्टंट वाले एकक. आता परत जसं आपण मागच्या 2 लांबी वस्तुमान या टॉपिकसाठी किंवा 2 जे आपले टाइप होते त्यासाठी पाहिलं. तसंच आता धारकतेसाठी पण आपण हे पाहू. तर आपल्याला माहित आहे की धारकतेचं जे एकक आहे ते कोणतं आहे? लिटर. तर ती येईल मध्ये. नंतर आपल्याला माहित आहे की या तिघांमध्ये म्हणजे जे लिटरचे 3 म्हणजे जे इम्पॉर्टंट वाले आहेत त्यामध्ये जे सगळ्यात छोटं आहे ते असते सेंटी. त्यानंतर सगळ्यात मोठं जे असते ते किलो. मग त्यानंतर जसं आपण मीटर होतं तर मीटर वापरलं. त्यानंतर वस्तुमानसाठी ग्रॅम असते तर आपण ग्रॅम वापरलं. तसंच आता धारकता मोजण्यासाठी आपण लिटर हे वापरत असतो, म्हणून त्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी कोणता शब्द येईल? तर लिटर हा शब्द येईल. तर एवढं तुम्हाला समजलं. नंतर काय तर सुरुवात मिली पासून होते तर इकडे मिलीच राहील. नंतर काय 10 मिळून 1 बनत राहते तर इथं 10 राहतील प्रत्येक वेळेस आणि इथं काय राहील? 1 राहील. मग आता हे कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला मी सांगितलं, की सेंटीमीटर्सची सुरुवात म्हणजे सुरुवात जी आहे ते सेंटीमीटर पासून होते. तर डेच्या पुढे काय घ्यायचा? स घ्यायचा म्हणजे ते होते डेसी लिटर. त्यानंतर तसंच इकडे जो मोठा आहे आपला किलो लिटर, त्याच्याजवळ जो आहे त्याच्यासाठी आपण घेऊ डेका. कारण काय? क क तर ते होईल डेका लिटर. आणि हे तुम्हाला पाठ करावं लागेल. त्या दोघांच्या मदत काय असते? तर हेक्टो. 2-4 वेळा हा शब्द म्हटला की लक्षात राहून जाते. हेक्टो काय असते? हेक्टो लिटर. तर हे होते आपले धारकता, वस्तुमान, लांबी, मोजण्याचे एकक आणि ते कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर आता पुढचे जे 2 टाईप आहेत त्यामध्ये काय आहेत तर ते संपूर्णतः वेगळे आहेत. म्हणजे हे जे आपण ट्रिक वगैरे पाहिली किंवा जे पण आपण पाहिलं हे त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तर हे इथपर्यंतच वापरावं. त्यानंतर जे पुढे आहे ते तुम्हाला पाठच करावं लागेल. ठीक आहे. तर आता इथं जर तुम्ही बरोबर पाहिलं तर काय दिसते? काल. आता काल म्हणजे आपण जे म्हणत असतो, मी काल गावाला गेलो होतो किंवा इकडे गेलो होतो, तो जो काल असतो तो वेळ असतो. ठीक आहे. इथं काल म्हणजे काय? की वेळ मोजण्यासाठी किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी लागणारा वेळ मोजता त्याला म्हणत असतात काल. म्हणजे किती कालावधी लागला एखादी गोष्ट करण्यासाठी, किती वेळ लागला म्हणजेच काय? कालावधी लागला त्याला म्हणतात काल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की काल किंवा वेळ मोजण्यासाठी आपण काय वापरत असतो? जर घड्याळाची गोष्ट केली तर आपण काय वापरत असतो? तास, मिनिट आणि सेकंद. पण कधी-कधी काय असते की काही-काही गोष्टी ज्या असतात त्यांना यांच्यापेक्षा जास्त वेळ लागते. मग काय होते? म्हणजे 24 तास संपून जातात. जास्त वेळ लागते. मग ते आपण तास, मिनिट आणि सेकंदात मोजू का? नाही. तर आपण काय करत असतो त्यांना वेगळ्या काहीतरी जे एकक आहेत त्यांच्यामध्ये मोजत असतो. मग तेच इथं तुम्हाला लिहून दिलं आहे आणि ते एकदा आपण पाहू, की तास म्हणजे किती, मिनिट म्हणजे किती किंवा सेकंद म्हणजे किती. ठीक आहे. तर हे तर सर्वांना माहीत असते. लहान-लहान मुलांना पण माहीत असते, की 1 तास म्हणजे काय? तर 60 सेकंद. बरोबर. 1 मिनिट म्हणजे काय? तर 60 सॉरी हे सगळ्यांना माहीत असते, की 1 तास म्हणजे काय? 60 मिनिटे. त्यानंतर 1 मिनिट बरोबर काय? तर 60 सेकंद. मग आता हे पाठ करण्याची गरज असते का? आता इथं दिलंय तुम्हाला, की 1 तास म्हणजे किती सेकंद? मग हेच आपल्याला काय करायचं आहे, की शिकायचं आहे, की जर आपल्याला तासाचं माहीत आहे. काय माहीत आहे, की 1 तास म्हणजे 60 मिनिट होतात आणि विचारलं कशाचं? सेकंदचं. आता हे जर पाठ करत बसले तर गणितामध्ये एवढे सगळे कन्सेप्ट बनतील, की तुम्ही ते कधीच पाठ करू शकत नाही. म्हणून आपल्याला काय माहित पाहिजे? बेसिक नॉलेज आलं पाहिजे आणि एकमेकांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. तर हे जे लाल अक्षरात दिसत आहेत किंवा हिरव्या अक्षरात दिसत आहेत ते तुम्हाला 100% पाठ करायचं आहे.
तर त्यानंतर काय येते की एक दिवस म्हणजे किती, तर एक दिवस म्हणजे काय होते 24 तास. मग परत दिलाय की 24 तास म्हणजे किती मिनिटे होतात, म्हणजे एका दिवसात जे 24 तास असतात त्याचे मिनिटे किती होतात, सेकंद किती होतात. आता तुमची जर इच्छा असली तर तुम्ही पाठ करू शकता, नाहीतर हे आपण काढू पण शकतो. त्यानंतर एक महिना बरोबर 30 किंवा 31 दिवस प्रत्येक महिन्यामध्ये असतात. पण फेब्रुवारी हा असा महिना आहे की जिथं काय असते एकतर 28 दिवस असतात किंवा 29 दिवस असतात. आता जर साधारण वर्ष असलं तर तेव्हा काय असतात तर 28 दिवस असतात. आणि लीप वर्ष जर असलं, आता लीप वर्ष काय असते, कशाला म्हणतात, ते कसं आपण ओळखू शकतो, हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही थोडीशी रिसर्च करून ते शिकून घ्या. ठीक आहे. त्यानंतर इथं काय दिसते 28 आणि जर 29 असले याचा अर्थ काय की ते लीप वर्ष आहे, म्हणजेच काय की लीप वर्षात 29 दिवस असतात. बरं एकदा मी सांगून देतो फास्टमध्ये की लीप वर्ष म्हणजे काय, तर ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो, म्हणजे 4ने भागल्यानंतर काय होते बाकी शून्य उरत असते, त्या वर्षाला काय म्हणतात तर लीप वर्ष असे म्हणत असतात. त्यानंतर काय असते एक आठवडा, तर एक आठवडा म्हणजे काय 7 दिवस, जे आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असं म्हणतो, तेच काय असतात तो असते आपला आठवडा आणि ते असतात आपले 7 दिवस. त्यानंतर काय तर एक वर्ष, मग एक वर्ष म्हणजे काय असते, तर एक वर्ष म्हणजे 12 महिने पण असतात, 52 आठवडे पण असतात, 365 दिवस पण असतात. आणि जर लीप वर्ष असलं तर त्यांनाच म्हणजे जे 365 दिवस असतात त्यामध्ये काय होते एक दिवस वाढून जाते, म्हणजे ते किती होतात 366 दिवस होतात. तर हे होतं लांबी वस्तुमान धारकता आणि काल या सगळ्या राशींचं मापन करण्याचे जे एकक आहेत. ठीक आहे. मग आता आपण पाहू की चलन किंवा पैसा याचे एकक कोणते असतील. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की जीवनामध्ये आपल्याला काही पण विकत घ्यायचं असलं तर आपल्याला काय लागतात, तर पैसे लागतात. आपल्याला लागतात पैसे. पण जे पैसे आहेत ते काय आहे, एक चलन आहे, म्हणजे जे चालते. एखादी वस्तू तुम्हाला जर विकत घ्यायची असली तर काय चालते किंवा काय लागते, तर पैसे लागतात. आता हे पैसे जे आहेत इथं काय दिसत आहे तुम्हाला, 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आता प्रत्येक देशामध्ये हा रुपयाच वापरला जातो का किंवा हे पैसेच वापरले जातात, तर नाही. प्रत्येक देशाचे आपले आपले वेगळे चलन असते, म्हणजे जे काहीतरी विकत घेण्यासाठी चालत असते. पण भारताचे चलन कोणते आहे, तर 1 रुपया आहे. आता हे तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला दिसत असेल की बाकी सगळ्या ठिकाणी खूप सारी माहिती होती, पण इथं काय आहे, तर 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग हे का आहे, कारण इथं तुम्ही जर तुम्हाला 1 रुपया म्हणजे किती पैसे माहीत असले तर तुम्ही कशाचं पण काढू शकता, म्हणून आपल्याला सगळं पाठ करण्याची गरज नाहीये. तर हे होते आपले लांबी वस्तुमान धारकता या टॉपिकमध्ये जेवढे पण आपले शब्द होते किंवा जे सब टॉपिक होते त्याच्याबद्दल माहिती आणि त्यांचे जे एकक होते ते. आता आपला जो दुसरा टाईप आहे किंवा जे आपल्याला शिकायचं होतं आणि जे सर्वात महत्त्वाचं असते एक्झामच्या दृष्टीने, ते म्हणजे काय, की जर तुम्हाला 2 वस्तू दिल्या आहेत आणि एक वेगळ्या एककामध्ये दिल्या. आता एकक म्हणजे काय परत एकदा सांगतो, की ज्यामध्ये आपण लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन हे सगळं मापत असतो. आणि ते कोणते असतात मी ते तुम्हाला सांगितले आहे. ठीक आहे. जर तुमच्या लक्षात नसेल तर एकदा परत मागे जा, पाठ करा किंवा पहिले वहीवर लिहून घ्या, नंतर इथं या आणि नंतर तुम्ही काय करायचं हा व्हिडिओ समजून घ्या. ठीक आहे. तर आता यांचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं, मी तुम्हाला काही एक्झाम्पल घेऊन सांगतो, कारण प्रत्येकाचं जर आपण इथं सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल. ठीक आहे. तर मी तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी सांगतो, असंच तुम्हाला प्रत्येकासाठी करायचं असते. तर हे एकदम सोपं आहे की आपल्याला माहिती आहे की 1 रुपया म्हणजे काय असते, 100 पैसे. तेच जर आपल्याला विचारलं की 1 रुपया आहे त्याचे 100 पैसे होतात, तर 5 रुपये म्हणजे किती पैसे. तर आता हे एकदम सोपं आहे की 1 रुपयाला 5 रुपये बनवण्यासाठी काय करावं लागेल, ते 1ला 5 न गुणावं लागेल, बरोबर. 1ला 5 न गुणावं लागेल. आणि तेच जर तुम्हाला काय करायचं असलं, मग 100 पैशाला पण 5 रुपयामध्ये बदलायचं असलं, जर आपण 1ला 5 न गुणलं तर ते 5 रुपये होतात. म्हणजेच काय, मग 100ला पण आपल्याला 5 न गुणावं लागेल, म्हणजे किती होतील ते 500 पैसे. म्हणजे जे आपलं उत्तर आहे ते काय होईल की 5 रुपये म्हणजे किती पैसे होतात,
तर 5 रुपये म्हणजे होतात 500 पैसे. आणि हे जर तुम्हाला उलटं विचारलं असतं, आता हे बरोबर काळजीपूर्वक पहा, कारण हा जो कन्सेप्ट आहे तो एकदम महत्त्वाचा आहे. एवढं जर तुम्हाला आलं तर तुम्ही कोणतंही राशीचे एकमेकांमध्ये न चुकता बरोबर आणि एकदम फास्टमध्ये कन्व्हर्जन करू शकता, म्हणजे त्यांना बदलू शकता. तेच जर तुम्हाला असं दिलं असतं की 5 रुपये आहेत किंवा 500 पैसे आहेत. ठीक आहे. तर आपण हे सध्याचं राहू द्या 5 रुपये. 500 पैसे आहेत, त्याला जर तुम्हाला रुपयामध्ये बदलायचं असतं, तर तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कसं तुम्ही त्याला बदलू शकता? तर आता जे 2 कन्सेप्ट सांगणार आहे ते बरोबर पाहायचे. तर एवढं लक्षात ठेवायचं, की ₹1 म्हणजे 100 पैसे होतात. म्हणजे हा ₹1 जास्त आहे का 100 पैसे जास्त आहेत? तर दोन्ही पण काय आहेत? सारखे आहेत. कोणी कोणापेक्षा जास्त आहे का? म्हणजे कोणी ₹1 याच्यापेक्षा कमी नाही किंवा 100 पैसेही ₹1 कमी नाही आहेत. दोन्ही पण सारखे आहेत. पण ही जी ट्रिक आहे ते लक्षात ठेवण्यासाठी मला हे बरोबर लक्षात ठेवावं लागेल. पण तुम्ही जर पाहिलं तर काय रुपयाच्या पुढे 1 आहे आणि पैसेच्या पुढे काय आहे? 100 आहे. पण हे संख्या तर लहान-मोठ्या आहेत की नाही? म्हणजे रुपया आणि पैसे हे तर लहान-मोठे आहेतच. पण ₹1 बरोबर 100 पैसे म्हणजे हे लहान-मोठे आहेत का? नाहीये. पण 1 आणि 100 ह्या ज्या संख्या आहेत, ते लहान-मोठे आहेत. म्हणजेच तुम्हाला याच्यावरून काय समजते, जर तुम्ही बरोबर पाहिलं किंवा लक्ष दिलं तर, की जेव्हा रुपयाला तुम्ही पैशामध्ये बदलत असता, तेव्हा काय होते, तर ही संख्या मोठी होते. म्हणजे जे 100 आहेत, हे जे बनत आहेत, हे कसे बनत आहेत? 1 पासून बनत आहेत. तर काय होते, ही मोठी होत आहे संख्या. मग एवढं लक्षात ठेवायचं, की जेव्हा पण तुम्ही एका लहान संख्येचं मोठ्या संख्येमध्ये रूपांतर करत असतात, तेव्हा काय करावं लागते? तर गुणाकार करावा लागतो. बरोबर? जेव्हा पण लहान संख्येचं मोठ्या संख्येमध्ये तुम्ही रूपांतर करत असता, तेव्हा गुणाकार करावा लागतो. आणि असं जर तुम्हाला पैशामध्ये दिलं असलं, म्हणजे 500 पैसे तुम्हाला दिलेले असले आणि विचारलं काय, की किती रुपये होतात? आता मला सांगा, रुपयाच्या पुढे जी संख्या असते, त्याच्यासाठी हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, की ₹1 म्हणजे 100 पैसे. तर रुपयाच्या पुढे जी संख्या आहे ती 1 आहे आणि पैसेच्या पुढे जी संख्या आहे ती 100 आहे. तर ती काय आहे? लहान आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, की 500 पैशाला जर रुपयामध्ये बदलायचं असेल, याचा अर्थ आपल्याला काय ही मोठी संख्या लहान करायची आहे. मग जर लहान संख्या मोठी करायची होती, तर आपण काय केला? गुणाकार केला. तर गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया कोणती असते? भागाकार असते. मग आपल्याला जर मोठी संख्या लहान करायची असेल, तर आपण काय करू मग? तर इथं करू आपण भागाकार. समजलं? मग आता हे सगळं तर ठीक आहे, की काय करायचं? जर समजा आपल्याला ₹1 पैशामध्ये बदलायचं असेल किंवा 500 पैसे असो कितीही पैसे असो त्यांना जर आपल्याला रुपयामध्ये बदलायचं असेल, तर गुणाकार करावा लागते, नाहीतर भागाकार करावा लागते. गुणाकार केव्हा करायचा? जर रुपयाला पैशामध्ये बदलायचं असेल, तर रुपयाची संख्या लहान असते म्हणजे तिला काय करावं लागेल? मोठं करावं लागेल म्हणजेच आपल्याला गुणाकार करावा लागेल. बरोबर? पण तेच जर आपल्याला म्हटलं, की जे पैसे आहेत त्याला रुपयामध्ये बदला. म्हणजे काय? की पैशाची जी संख्या आहे ती मोठी आहे, तर रुपयाची संख्या काय असते? लहान असते. मग इथं करावं लागेल भागाकार. पण हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल आणि यायला पण पाहिजे, की गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे, पण करायचा कशानं नेमकं? तर त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं, की इथं ₹1 म्हणजे काय असते? तर 100 पैसे असतात. हे जे 100 आहेत, यानेच तुम्हाला काय करावं लागते? तर त्या संख्येला गुणावं लागते किंवा भागावं लागते. तर आपण 1-2 एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे? तुम्हाला म्हटलं 5 रु ₹5 घेऊ आपण, कारण तुम्ही ते उदाहरण पाहिलं, तुम्हाला लगेच समजेल, की ₹5 म्हणजे किती पैसे? तर आपल्याला काय माहित आहे? ₹5 म्हणजे किती पैसे? तर ₹1 म्हणजे किती? तर 100 पैसे. तर आपल्याला रुपयाला कशात बदलायचं आहे? पैशामध्ये. मग इथं आपण काय लिहू? पैसे. आणि किती पैसे? तर 100 पैसे. पण आपल्याला ₹1 विचारलं का? ₹1 विचारलं असतं तर आपण लिहिलं असतं 100 पैसे. आपल्याला कितीचं विचारलं? ₹5 विचारलं. म्हणून आपण काय करू? या 100 पैसेला जे 5 पहिले होते, त्याने काय करू? गुणू. म्हणजे किती होतात ते? 5 गुणिले 100 म्हणजेच होतात 500 पैसे. मग त्यानंतर जर समजा आपल्याला विचारलं असतं, की 1000 1000 पैसे म्हणजे किती रुपये? बरोबर?
1000 पैसे म्हणजे किती रुपये? तर आपल्याला कशामध्ये बदलायचं आहे? पैशांना बदलायचं आहे रुपयात. बरोबर? रुपयामध्ये बदलायचं आहे. आपल्याला माहिती आहे, की 1 रुपया म्हणजे काय असते? 1 रुपया म्हणजे असतात 100 पैसे. मग आपण काय करू? तर हे जे आपल्याला 1000 दिसत आहेत, याला भागू. मग काय होईल? 1000 भागीला 100. मग तुम्हाला जर माहिती असेल, की वर जर शून्य असले आणि खाली शून्य असले ते काय होत असतात? कट होत असतात. तर आपण याला काय करू? कट करून टाकू. म्हणजे वर उरले 10, खाली उरला 1 आणि 10ला जर 1 न भागलं तर उत्तर काय येत असते? 10. म्हणून 100 पैसे बरोबर 1 रुपया असते तर आपण काय केलं? 100 न भागलं तर जे पण एकक वापरलेलं असते तीच संख्या आपल्याला वापरावी लागते. जसं 1 रुपया म्हणजे 100 असते तर आपण इथं 100 वापरले. जर मीटर असतं, लिटर असतं किंवा ग्रॅम असतं तर त्याच्यासाठी जे एकक वापरलं आहे ते आपल्याला वापरावं लागते आणि त्यानुसार काय करावं लागते? हे एकमेकांमध्ये यांचं रूपांतर करावं लागते. तर आपण एक एक्झाम्पल याचं सगळ्यांचं फास्टमध्ये घेऊ आणि नंतर पुढचे जे 2-3 जे महत्त्वाचे शब्द असतात. कारण काय होते, की हे पण आपल्याला बऱ्याच वेळा माहिती असते, पण जे पुढचे मी 2 तुम्हाला शब्द सांगणार आहेत, ते शब्द भरपूर वेळा म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये त्यातला कोणता ना कोणता शब्द जो आहे तो विचारला असताना आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही म्हणून आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही. ठीक आहे? तर इथं आपल्याला काय दिलं असतं समजा, की 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? आपल्याला हे तोंडी पाठ आहे, की 1 किलोमीटर म्हणजे काय असते? हे जर विचारलं तर आपण आरामात सांगू शकतो, की 1 किलोमीटर म्हणजे असतात 1000 मीटर. पण मग कधी-कधी काय विचारतात आपल्याला, की 1.7 किलोमीटर बरोबर किती मीटर? आता पहा. हे तर आपल्याला माहीत राहते, की 1 किलोमीटर म्हणजे किती असतात? तर 1000 मीटर असतात. बरोबर? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. पण आपल्याला विचारलं, की 1.7 किलोमीटर म्हणजे किती? तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा आपण काय करत असतो, लहान संख्येला मोठ्या संख्येमध्ये बदलत असतो. संख्या म्हणत आहे मी, ठीक आहे. कारण ना किलोमीटर लहान असतात, म्हणजे 1 किलोमीटर हे 1000 मीटरपेक्षा लहान आहेत का? नाही आहेत. 1000 मीटर हे 1 किलोमीटरपेक्षा लहान आहेत का? नाही आहेत. दोन्ही सारखे आहेत, पण संख्या लहान-मोठ्या आहेत. मग 1 किलोमीटर म्हणजे 1 लहान आहेत 1000 पेक्षा म्हणून आपल्याला काय करायचं आहे? मीटरमध्ये बदलायचं आहे, बरोबर? मग मीटरमध्ये जर आपल्याला बदलायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे? 1ला बनवायचं 1000 म्हणजे लहान संख्येला करायचं आहे मोठं. मग आपण कोणतीही संख्या वापरत असतो का? नाही. तर ज्याच्यामध्ये बदलायचं आहे तीच संख्या वापरत असतो. तर संख्या कोणती वापरू? 1000 आणि मीटरमध्ये बदलायचं तर मोठं होत आहे. तर मोठं केव्हा होत असते? जेव्हा त्याला आपण गुणत असतो. तर ही संख्या मोठी केव्हा होईल? जेव्हा आपण त्याला गुणू. कितीने गुणू? 1000 ने. कारण आपल्याला तेच एकक वापरायचं आहे. आणि 1.7 ला जर तुम्ही 1000 ने गुणले, तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असतील, की काय होत असते, की कोणत्याही संख्येला 10, 1000, 100 किंवा लाख म्हणजेच 1 वर शून्य असणाऱ्या संख्येने गुणले, तर काय होत असते, हे जे मधात दशांश चिन्ह दिसत आहे तुम्हाला, 1.7 म्हणजे मधात जे दशांश चिन्ह दिसत आहे, ते काय होते? 3 शून्य 1 वर आहेत म्हणून 3 घर पुढे सरकते. ठीक आहे. मग 3 घर पुढे सरकते तर कोणत्या बाजूला सरकते? उजव्या बाजूला सरकते. उजवी बाजू म्हणजे समजत असेल तुम्हाला, नसेल समजत तर हा बाण पहा. इकडे सरकते. मग याला जर 3 घर सरकवायचं असेल, तर इथं 3 घर म्हणजे 3 अंक आहेत का? नाहीये. फक्त एकच आहे 7. मग आपण काय करू? 2 शून्य घेऊ. म्हणजे याला लिहिताना आपण कसं लिहू? हा 1 तर आहेच. हा 7 पण आहे. पण हे जे दशांश चिन्ह होतं इथं ते पुढे घ्यायचं आपल्याला 3 घर. तर हा 7 एकच आहे. मग आपण लिहू 2 शून्य. मग ते दशांश चिन्ह येईल इथं. बरोबर? मग दशांश चिन्ह इथं जर आलं ते होतात 1700.0 मीटर. कारण आपण मीटरमध्ये बदललं तर मीटरच लिहावं लागेल. मग 1700.0 मीटर. आपल्याला माहित आहे की दशांश चिन्ह आपण केव्हा वापरत असतो? तर जेव्हा 2 संख्यांना वेगळं करायचं असते, तेव्हा आपण दशांश चिन्ह वापरत असतो. पण इथं दशांश चिन्हाची गरज आहे का? नाहीये. कारण हे शून्य म्हणजे कोणती संख्या आहे का? त्याची काही किंमत आहे का? नाहीये. मग ना हे शून्य लिहायची गरज आहे, नाहीतर दशांश चिन्हाची गरज आहे. मग याला आपण किती लिहू? तर 1700 मीटर किंवा 1700 मीटर याला आपण लिहू शकतो. याच प्रकारे तुम्ही कोणत्याही जे आपले मापनाचे एकक आहेत, त्याचं एकमेकांमध्ये रूपांतर करू शकता. एवढं जर तुम्ही बरोबर पाहिलं असेल तर. ठीक आहे.
एकदा मी फक्त तुम्हाला भागाकारामध्ये म्हणजेच मीटर किलोमीटरमध्ये कसं बदलायचं ते सांगून देतो, कारण बऱ्याच मुलांना त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होते. तर आपल्याला जर प्रश्नामध्ये असं विचारलं की 5,500 मीटर बरोबर किती किलोमीटर? प्रश्नात काय विचारलं आपल्याला की 5,500 मीटर हे किती किलोमीटर असतात? ठीक आहे, 5,500 मीटर बरोबर किती किलोमीटर? आपली पहिली स्टेप काय आहे की मीटरला किलोमीटरमध्ये बदलायचं. म्हणजे काय करायचं? तर मीटरची जी संख्या आहे ती 1000 असते. किलोमीटरची संख्या किती आहे? 1 आहे. मग मोठ्या संख्येला काय करायचं आहे? लहान करायचं आहे. मग लहान करायचं म्हणजेच काय करायचं आपल्याला? आपल्याला करायचा आहे भागाकार. मग आपण कशानेही भागत असतो का? नाही. तर 1 किलोमीटर म्हणजे होतात 1000 मीटर. म्हणून आपण कशाने भागू? तर 5,550 ला आपण भागू. सॉरी, 550 नाही, 500 आहेत फक्त. 5,500 ला आपण भागू 1000 ने. 1, 2, 3. आता मी मगाच तुम्हाला सांगितलं की वर आणि खाली शून्य जर असले तर काय होत असते? शून्य शून्य कटतात. तर वर 2 शून्य आहेत तर वरचे 2 गायब. खाली 2 शून्य आहेत तर वरचे 2 आणि खालचे 2 असे 2 2 शून्य गायब. त्यानंतर आपल्याला काय दिसते? उरले फक्त 55 आणि खाली उरले 10. आता तुम्ही याचा भागाकार पण करू शकता आणि जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील किंवा येत असतील चांगल्या प्रकारे तर तुम्हाला माहिती आहे. जसं गुणाकारामध्ये काय ते एकवर जेवढे शून्य असले तेवढे घर उजवीकडे सरकते. तसंच भागाकारामध्ये काय असते की जेवढे एकवर शून्य असले तेवढं घर डावीकडे सरकते. मग इथं आपल्याला दशांश चिन्ह दिसत नाही, म्हणजे जे टिंब आहे ते दिसत नाही. तर ते कुठं असते? जसं आपण इथं पाहिला कन्सेप्ट आताच की 1700.0. तर 1700.0 त्या शून्याची किंमत नसते म्हणून आपण काय केलं? डायरेक्ट 1700 लिहिले. हे पॉइंट आणि शून्य जे आहे ते काढून टाकलं. त्याच प्रकारे इथं 55च्या पुढे जे आहे ते टिंब आहे का नाही, याचा अर्थ काय? इथे असतात 55.0. म्हणजे आपण काय करू शकतो की हे शून्य काढू शकतो, टिंब काढू शकतो, म्हणून त्याला 55 लिहितो. आता इथं नाही आहे पण आपल्याला गरज होती म्हणून आपण काय केलं? ते लिहिलं. मग हे कुठं जाईल? तर 1 वर 1 शून्य आहे, भागाकारात आहे म्हणजे डावीकडे जाईल. तर या 5च्या आणि दुसऱ्या 5च्या मधात येईल, म्हणजे ते होतील 5.5. तर जर तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल तर यानंतर तुम्हाला यामध्ये कधीच अडचण येऊ शकणार नाही. जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल तर. आणि जर थोडीफार अडचण असेल किंवा नसेल समजलं तर परत हा व्हिडिओ जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला एक चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ पाहिल्यावर काय होईल की तुमचे गणिताचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. आता काही इम्पॉर्टंट शब्द आहेत, तिथं काही सांगण्याची गरज नसते, ते फक्त पाठ करावं लागते. ते आपण 5 मिनिटांमध्ये संपवून टाकू आणि हे लेक्चर संपवू. ठीक आहे? तर इथं तुम्हाला दिसत असेल की काही शब्द लिहिले आहेत. पट आणि त्याच्या पुढे लिहिलं आहे मी पट बरोबर काय लिहिलं आहे? गुणाकाराचं चिन्ह. म्हणजे काय? तर खूप वेळा आपल्याला पेपरमध्ये असे प्रश्न असतात की एकाकडे म्हणजे माझ्याकडे 10 रुपये आहेत आणि माझ्या मित्राकडे त्याच्यापेक्षा दुप्पट रुपये आहेत. माझ्याकडे 5 आंबे आहेत, माझ्या मित्राकडे त्याच्यापेक्षा 7 पट जास्त आंबे आहेत. मग आपल्याला काय असते की गणित तर सगळं समजते की आपल्याकडे एवढे आहेत, मित्राकडे एवढे जास्त असतील का कमी असतील, पण हे माहिती नसते की 7 पट म्हणजे काय होते किंवा चौपट म्हणजे काय होते. तर इथं मी तुम्हाला एकच शब्द लिहून दिला की पट म्हणजे थोडक्यात काय करायचं असते आपल्याला? गुणाकार. म्हणजे जर तुम्हाला असं म्हटलं की 8 आंबे माझ्याकडे आहेत. ठीक आहे? 8 आंबे कुणाकडे आहेत? आपल्याकडे आहेत किंवा माझ्याकडे आहेत आणि तुमच्या मित्राकडे त्याच्यापेक्षा काय आहेत? कितीतरी पट आंबे आहेत. कितीतरी पट आहेत. तर पट आहेत म्हणजे काय? की तुमच्या जवळ जेवढे आंबे आहेत त्याचा गुणाकार. मग आता गुणाकार तर करायचा, एवढं आपल्याला समजलं की पट म्हणजे गुणाकार. मग किती करायचं? म्हणजे 8 गुणिले किती करायचं? तर इथं 8 आपल्याकडे आंबे आहेत आणि त्याच्या कितीतरी पट मित्राकडे आहेत, म्हणून पट म्हणजे काय? गुणाकार. मग किती करायचं? त्याच्यासाठी हे शब्द माहित पाहिजे. आता हे पट तर आपल्याला समजलं, तर इकडे लक्ष देण्याची गरज आहे का? नाही. आता एक म्हणजे आपल्याला माहित नाही का? माहिती आहे. एक म्हणजे एक असते. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला म्हटलं एक पट आंबे आहेत, म्हणजे इथं काय लिहाल तुम्ही? गुणेला 1. इथं दिसत असेल. त्यानंतर दुप्पट. तर आता इथं 2 नाहीये, पण द वरून काय चालू होते? 2 म्हणतो आपण द वरून, आहे की नाही? मग इथं काय येईल? दुप्पट म्हणजे 2 गुणेला. त्यानंतर काय? तिप्पट. तर तिप्पट. त
त वरून काय चालू होते 3, चौपट 4, त्याच्यानंतर 5 पट, तर इथं तर 5च आलाय डायरेक्ट, म्हणजे इथं येतील 5. त्यानंतर 6 पट, इथं नावातच 6 आहेत म्हणजे किती पट, तर 6 पट म्हणजे 6 गुणेला. त्यानंतर 7 पट, इथं पण डायरेक्ट 7 दिला म्हणजे 7च येतील. त्यानंतर 8 पट, तर 8 शब्द दिलाय म्हणजे इथं पण 8 येतील. 9 दिलाय तर 9च येतील. 10 दिलाय तर 10च येतील. तर हे एकदम इझी आहे. पट म्हणजे गुणाकार, आणि किती गुणाकार, तर जे तुम्हाला शब्द दिलाय तेवढा. 6 असले तर 6, 3 असले तर 3, 1 असला तर 1. हे एवढं सोपं असते, पण एकदम इम्पॉर्टंट असते. बऱ्याच वेळा आपल्याला हे माहिती नसते आणि सगळा अभ्यास झालेला असून पण आपण उदाहरण सोडू शकत नाही. ठीक आहे? तर हे पण तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्यायचं. आता शेवटचं जे आपलं एक टाईप बाकी आहे, तो आपण पाहून घेऊ आणि हे लेक्चर संपून टाकू. तर इथं तुम्हाला दिसत असेल की अपूर्णांकांचे वाचन, म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला असे शब्द पेपरमध्ये दिलेले असतात. जसं मागचा तर असतोच, 1 पट, 2 पट, पण खूप वेळा काय दिलं असते की याच्याकडे सव्वा आहे, त्याच्याकडे दीड आहे, त्याच्याकडे पाऊण आहे, किंवा घड्याळामध्ये पाऊण वाजले, सव्वा वाजला, किंवा माझ्याकडे जे आहे त्याच्या एक पंचमांश किंवा एक सप्तमांश हे याच्याकडे आहे किंवा त्याच्याकडे आहे. आपल्याला त्या शब्दाचा अर्थच समजत नाही. तर आता तुम्हाला एकदम इझिली आणि असं समजेल, याच्यानंतर तुम्ही ते कधीच विसरू शकणार नाही. पहिले तर आता आपल्याला इथं नाव दिलंय अपूर्णांकांचे वाचन. म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे की अपूर्णांक म्हणजे काय असते. तर अपूर्णांक म्हणजे काय असते, जेव्हा पण तुम्ही दोन संख्या भागाकाराच्या रूपात लिहिता, म्हणजे एकाखाली एक लिहिता, त्यालाच आपण अपूर्णांक असे म्हणत असतो. जसं इथं मी 4 लिहिले आणि त्याच्या खाली 5 लिहिले, म्हणजे हे काय झाला तुमचा एक अपूर्णांक. फक्त काय असलं पाहिजे, तर खालची जी संख्या आहे ती कधीच शून्य नसली पाहिजे. ठीक आहे? जर ती शून्य असली तर हे दोन संख्या भागाकारामध्ये असून सुद्धा ते अपूर्णांक होत नाही. तर काय पाहिजे, ती कधी शून्य नसली पाहिजे. मग आता हे जे शब्द आहेत, याचे जे अर्थ आहेत ते काय आहेत, त्याचा जो उपयोग आहे, उपयोग तर तुम्हाला माहितीच आहे की उदाहरणामध्ये आपल्याला हे शब्द दिलेले असतात की याच्याकडे पाव आहे किंवा पाऊण आहे, याच्यापेक्षा, आहे की नाही. मग आपल्याला ते अर्थ माहिती नसतात. तर आता याच्या ट्रिक पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही ते आरामात लक्षात ठेवू शकता आणि याच्यानंतर पेपर तुमचा बरोबर सोडू शकता. ठीक आहे? तर आता हे थोडे इझी आहे, तर हे पहिले सांगून देतो. तर आता तुम्हाला जर माहित असेल की जेव्हा तुम्ही अपूर्णांक लिहित असता, तर त्याला वाचतात कसं, तर हा जो वर असते त्याला अंश म्हणतात. काय म्हणतात? अंश. आणि जो खाली असतो त्याला म्हणतात छेद. बरोबर? वरच्याला अंश म्हणत असतो आणि खालच्याला छेद म्हणत असतो. तर तुम्ही इथून पासून तर शेवटपर्यंत जेवढेही शब्द पाहिले, त्याच्या शेवटी शेवटी काय ते अंश येते. म्हणजे तृतीयांश आहे, यांश आहे, पण ते काय असते, तृतीय आणि अंश, म्हणजे शेवटी अंश येते. ठीक आहे? पंचमांश, षष्टांश, सप्तमांश, अष्टमांश, नवमांश, म्हणजे काय येत आहे, शेवटी अंश येत आहे. ज्याच्यावरूनच तुम्हाला काय समजलं पाहिजे, आता पेपरमध्ये हे जे 1/7, 1/8 किंवा 3/4 असं नसते. तिथं हे शब्द वापरलेले असतात आणि आपल्याला ते समजत नाही. मग आता 3/4, मग चतुर्थांश, अंश आला म्हणजे तुम्हाला लगे काय समजायला पाहिजे की दोन संख्या भागाकारामध्ये लिहून त्याचं काहीतरी करायचं आहे. मग कसं करायचं, ते एकदम सोपं आहे. पहिले काय आले 3, मग 3 पहिले आले तर पहिले 3 लिहू. त्याच्यानंतर चतुर्थांश, तर चतुर्थांश म्हणजे च वरून काय चालू होते 4, मग 3 चतुर्थांश म्हणजे 3/4. त्यानंतर 2 तृतीयांश, तर सुरुवातला कोण आले, 2 आले म्हणून 2 लिहू. त्यानंतर तृतीयांश, तर त वरून काय चालू होते, 3 चालू होते, म्हणून इथं पहिले 2 लिहू, त्यानंतर 3 लिहू. त्यानंतर परत 1 पंचमांश, पहिले कोण आले किंवा कोण आला, 1 आला म्हणून इथं लिहिला 1. आणि पंचमांश, तर पंचमांश म्हणजे प वरून चालू होतात 5 म्हणून इथं 5. त्यानंतर 1 षष्टांश, तर षष्टांश, ठीक आहे, षष्टांश म्हणजे काय, 6. आता 1 पहिले आला म्हणून इथं 1 लिहिला. षष्टांश म्हणजे 6. त्याच्यानंतर काय, 1 सप्तमांश, आता 1 1 येत आहे म्हणून आपण पहिले प्रत्येक वेळेस 1 लिहू. फक्त राहते काय मग, सप्त. सप्त, तर स त, सा त. ठीक आहे? त्यानंतर 1 अष्टमांश, तर अ वरून काय चालू होतात, 8. त्यानंतर 1 नवमांश, न वरून चालू होतात 9. 1 दशमांश, द वरून चालू होतात 10. म्हणजे
जो पहिले अंक आला आहे किंवा अक्षर आला आहे त्याचं जे होते ते लिहून घ्यायचं आणि ते डायरेक्ट दिलं असते. एक असला तर एक, तीन असले तर तीन, दोन असले तर दोन. पण जे तुमचे अंश सोबत येतात त्याच्यासाठी थोडंसं डोकं लावावं लागते. त्याच्यासाठी काय करायचं, त आला तर त वरून काय चालू होतात ते लिहायचे. प आला तर प वरून काय चालू होते ते लिहायचं. हे असते तुमचं अपूर्णांक आणि त्याचं पेपरमध्ये वापर. ठीक आहे. मग त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला काहीतरी दिसत आहे आणि त्याचा जो वापर आहे किंवा त्याचा जो महत्व आहे ते कसं असते, आता ते आपण एकदा फास्टमध्ये पाहू. आता अर्धा शब्द तुम्ही ऐकला असेल. ठीक आहे, इथं मी केक दाखवला आहे. तुम्ही केव्हाच लक्ष तुमचं असेल त्याच्याकडे आणि हा विचार करत असाल, की मग एक केक आहे त्याचे 4 भाग केले. म्हणजे आपण हे इथं जे अपूर्णांक वाचत आहे ना केव्हाचे, की अपूर्णांक म्हणजे काय असते थोडक्यात, तर तुम्ही जेव्हा एखाद्या वस्तूचे भाग करत असता, समजलं? तुम्ही एखाद्या वस्तूचे जेव्हा भाग करत असता, त्यालाच आपण अपूर्णांकाच्या रूपात लिहित असतो. आता कसं लिहित असतो, तर ते पाहू. इथं शब्द काय दिला? अर्धा. अर्धा म्हणजे काय असते तुम्हाला माहित असेल, की जर हा एक केक आहे, तुम्ही जर म्हटलं की मला अर्धा केक खायचा, म्हणजे काय की या केकचे 2 तुकडे करायचे, म्हणजे अर्ध-अर्ध त्याला करायचं आणि एक तुकडा तुम्हाला खायचा आहे. म्हणजे कसं लिहित असतात ते? तर जेवढे तुकडे करत आहे तुम्ही किंवा केले आहे ते लिहित असतात खाली आणि त्यामधले जेवढे तुकडे तुम्हाला वापरायचे आहेत, ते तुकडे लिहित असतात वर. मग अर्धा म्हणजे काय असतं आपल्याला माहित आहे, की केकचे काय करावे लागतात, तर 2 भाग करावे लागतात किंवा 2 भाग होत असतात आणि त्यातला एक भाग तुम्ही खात असता. ठीक आहे. तसंच पाव. तर पाव म्हणजे काय, की एखाद्या वस्तूचे 4 भाग केले जातात आणि त्यामधला एक भाग वापरला जाते. तुम्हाला इथं दिसत असेल. तसंच पाऊण म्हणजे काय, की एका वस्तूचे 4च भाग केले जातात, पण त्यामधले किती 3 भाग वापरले जातात. त्याला म्हणतात पाऊण. म्हणजे एक भाग काय असते, सगळाचा सगळा जो केक आहे त्याचे 4 भाग केल्यानंतर 3 भाग तुम्ही वापरत असता. हे 3 भाग तुम्ही वापरता. आता ते खाऊ शकता, वाटू शकता, काही पण करू शकता. पण जो एक भाग आहे तुमचा तो काय असते तिथं ठेवलेला असते म्हणजे बाकी असते. म्हणजेच काय असते मग ते पाऊण असते. आता इथं आणखी काय दिसते? सव्वा, दीड आणि पावणे 2. मग इथं जर बरोबर पाहिलं तर आता ही संख्या थोडं ही संख्या जर तुम्ही बरोबर पाहिली तर काय आहे, की हे थोडं प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा लॅपटॉप या मोबाईल या स्क्रीनमध्ये ते लिहिता येत नसते. तर हे कसं लिहित असतात? तर याला लिहिण्याची पद्धत असते, की हा एक असा लिहित असतात आणि त्याच्या पुढे जो अपूर्णांक आहे, कारण एक जो आहे तो पूर्ण आहे आणि हे जे 1/4 आहे ते अपूर्ण आहे. ठीक आहे? ही वस्तू जे आहेत हे 2 वस्तू असतात. तर ही वस्तू तर पूर्ण असते आणि हे जे पुढे 1/4 आहेत ती दुसरी वस्तू काय असते? अपूर्ण असते. त्याला लिहिण्याची पद्धत अशी असते. पण इथं कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये ते सुविधा नाही आहे म्हणून आपण असं लिहिलं. म्हणून त्याला कलर पण वेगळा दिला. ठीक आहे. मग आता इथं काय दिलं आहे तुम्हाला? तर सव्वा दिलाय. तर सव्वा म्हणजे काय असते? तर एक वस्तू म्हणजे हा जो केक आहे, हा केक तर आहेच एक. हा पूर्ण केक तुम्ही वापरला आणि सव्वा म्हणजे काय की 1/4 म्हणजे एक वस्तू पूर्ण आणि दुसऱ्या वस्तूचे 4 भाग करून त्यातला एक भाग तुम्ही वापरत असता. त्याला म्हणतात सव्वा आणि लिहितात कसं ते तर एक पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक एक आणि अपूर्णांक किती 1/4. 1.1/4. तसंच दीड. तर आता दीड म्हणजेच काय? तर एक वस्तू पूर्ण वापरत असतो आपण आणि दुसऱ्या वस्तूचे काय 2 भाग करत असतो. त्यामधला एक भाग आपण वापरत असतो. म्हणजेच त्याला कसं लिहितो? 1.1/2. त्यानंतर काय पावणे 2. तर आता पावणे, पाऊण हा शब्द आपण वरच पाहिला, की पाऊण म्हणजे काय असते? एका वस्तूचे एक सेकंद मी थोडं रफ करतो. एका वस्तूचे काय केलेले असतात? तर एका वस्तूचे किती भाग केलेले जातात? तर एका वस्तूचे 4 भाग केले जातात आणि त्यामधले 3 भाग हे काय केले असतात? तर वापरले असतात. पण हे काय आहे? पावणे 2 आहे. मग आता पाऊण केव्हा होतं? जेव्हा एका वस्तूचे 4 भाग केले होते आणि 3 वापरले होते. पण पावणे 2 म्हणजे काय की 2 वस्तू त्यामधली एक वस्तू तर पूर्ण आहे. दुसरी वस्तू जी आहे तिचे काय केले? पाऊण भाग केले
आणि ते 2 मिळून बनले 2.25. आता हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारलं जाते, मग ते कोणतेही प्रश्न असो. तुम्ही 5व्या वर्गात असू द्या, गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करू असू द्या किंवा कोणतंही जिथं तुम्ही गणित शिकत आहे किंवा जिथं पण तुम्ही एखादा गणिताचा प्रश्न सोडवत आहे, तिथं हे तुम्हाला दिसतेच 100%. एक ना एक शब्द तरी यापैकी असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडला असेल, हा व्हिडिओ पाहून तुमचा जर काही फायदा झाला असेल, तर या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आवडला असेल तर लाईक करा. दुसऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असा तुम्हाला वाटत असेल तर शेअर करा आणि तोपर्यंत काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, थँक यू.